पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी असा सरळ सामना रंगतोय आणि त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी अजित पवारांनी प्रचार सभांचा धुरळा उडवलाय। उमेदवारांचा प्रचार करताना अजित पवारांनी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचे संकेत दिले। काकांच्या कृपेने चांगलं चाललंय असं सांगताना साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व अशा शब्दात त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलंय। संदीपनी ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं। माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की हो तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू। मला काही दुसरी इथनं अपेक्षा नाहीये। काकाच्या पुण्याने माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्याने खोटं बोलत नाही, त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय, आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। एकीकडे काकांचं कौतुक करत असताना अजित पवारांनी विरोधकांवर मात्र जोरदार प्रहार केलाय। मतदारांना आमिषापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यांनी नादी लागणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही दिलाय। पाहूयात। काही लोक मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गिरी सोडून। त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते, कशा पद्धतीनं तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। 14ला संक्रांत, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, कोण काय करत असेल तर काय, जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका। काय घ्या ते मी सांगितलेलं नाहीये, तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा। पण बटन मात्र माझ्या या 2 बहिणींचं आणि माझ्या या 2 भावांचं त्या ठिकाणी दाबा। लातूरमध्ये एमआयएमची प्रचार सभा पार पडली आहे। या सभेतून ओवेसींनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। आगामी निवडणुकीत अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत असेल अशी टीका करत ओवेसींनी अजितदादांवर निशाणा साधलाय। अजीत पवार साहब, आप ये समझ रहे कि असदुद्दीन ओवैसी से मुकाबला आपके चिचा के जैसा मुकाबला होगा? नहीं होगा। मेरा नाम असदुद्दीन ओवैसी है। तुम्हारे जैसे 56 अजीत पवार को जेब में डाल के फिरूंगा इंशाअल्लाह। और याद रखिए, अगर अजीत पवार को वोट पड़ा तो मोदी को वोट देने के बराबर है। आप मोदी को वोट देना चाहते? आप मोदी को वोट देना चाहते तो फिर अजीत पवार को वोट देंगे। अच्छा, वो जो जुए की कमाई पे, शराब की कमाई पे उन्हें बड़ा आ रहा है, उसको वोट देंगे। एमआयएम हा पक्ष आयएसआय आणि पीएफआय या संघटनांसारखाच असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये नितेश राणेंनी ही टीका केली आहे। एवढंच नाही तर हिंदूंविरोधात कटकारस्थान करणं हेच एमआयएमचं सुद्धा काम असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नितेश राणेंच्या टीकेला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं। कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही। जे सभेमध्ये त्यांचे मत हे कलमा पडणं, कुराणचे काही बोलणं, ते विषय उल्लेख करणं, त्याच्यामध्ये कुराणमध्ये काय लिहिलं आहे, मग अल्लाच्या नावाने शपथा घेणं, ह्या गोष्टी सोडल्या म्हणजे आयएसआय आणि पीएफआय पेक्षा वेगळं काय आहे मॅम? तेच आहे, हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात। आयएसआय आणि पीएफआय मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते एमआयएम आहे। फरक काय त्याच्यामध्ये? आम्ही चिल्लरमध्ये घेतो साहेब, तुम्ही असं काय
आम्ही त्यांना काही जास्त महत्त्व देतो का उसमें? तुम्ही जास्त महत्त्व देत आहे की काही ते दररोज बडबड बडबड करतात आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात. आम्ही त्यांना 2% काही महत्त्व देत नाही आणि कशाला आम्ही त्याचं या बोलण्यावर लक्ष देणार आहे. मी तर स्पष्टपणे सांगितलं ना, तुम्ही मोठे आहे ना, तर मोठा आहे ना, इतका मोठा नेता तर आहे ना, ते त्यांचा परिवार खूप मोठा आहे ना. हां, तर नरेंद्र मोदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट देतील ना. हां, तुम्हाला एअरलाईनने जायचं असेल तर प्लेनचे तिकीट मी तुम्हाला तिघांना देतो. हां, वडिलांना आणि 2 मुलांना मी प्लेनचं तिकीट तुम्हाला देतो. तुम्ही दिल्लीमध्ये जा, मोदी साहेबांना किंवा अमित शाह साहेबांची भेट घ्या आणि तिथे तुमची तक्रार करा. उसमें कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे स्वार्थाशिवाय कुठेही जात नाहीत असं नितेश राणेंनी म्हटलंय. तर नितेश राणेंच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल छित्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय. आज ज्या काही घटना आपण बघतोय, ऐकतोय, उद्धवजींनी कधीही स्वार्थ नसताना कधीच कोणाच्या जवळ ते गेलेले नाही आहेत. 2014 ते 19 मध्ये ज्या पद्धतीने आमच्या फडणवीस साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री असताना त्यांना सांभाळलं, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की त्यांच्या रक्ताच्या भावाने पण एवढं सांभाळलं नसेल. 5 वर्ष जेव्हा सांभाळलं, मग त्यांना धोका दिला, मग काँग्रेस बरोबर गेले. आज काँग्रेसला सोडलं, राजसाहेबांबरोबर गेले. ज्या राजसाहेबांना त्यांनी अक्षरशः छळला, म्हणजे त्रास देणं हा विषय वेगळा, छळलं, त्या राजसाहेबांच्या जवळ एवढं जाणं, हे मला असं वाटतं की 16 तारखेला ह्याचं उत्तर भेटेलच. कारण का तो स्वार्थी माणूस आहे. आम्ही जेवढं जवळून त्यांना पाहतो, स्वार्थी माणूस आहे आणि ह्याचा नक्की त्यांना काही मराठी माणूस ह्या सगळ्याबद्दल विचार करतोय. ज्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना म्हणजे नाकारणं, त्यांना लांब ठेवणं, आता तुम्ही ज्या काही घटना बघताय आजूबाजूला, ज्या काही घटना त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ह्याच्यातून मराठी माणसाला काय भेटेल का मला वाटत नाहीये. मी आणि माझं कुटुंब, माझी कुटुंब, माझी जबाबदारी, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, एवढ्यापर्यंत तो सगळा खेळ आहे. ह्यांच्यासारखे जे ढोंगी आणि लोचट व्यक्ती आहेत त्यांनी आमच्याबद्दल तर बोलू नये. त्यांना जर इतकंच म्हणजे इतकी पोटशूळ झालेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब हे कसे काय एकत्र आले, तर मला असं वाटतं त्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री त्यांनी आपल्याच चॅनलवर मला वाटतं हे बोलले होते. ते काय म्हणाले होते की मी अपवत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, अविवाहित राहणं पसंत करीन, पण अजित पवारांबरोबर जाणार नाही नाही नाही. बरोबर ना, लूपमध्ये बोलले गेले ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.